छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून उडी मारून चांदगुडे कुटुंबातील तिघांनी आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे. या सामूहिक आत्महत्या प्रकरणामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. मात्र आता या घटनेला तीव्र गृहकलहाची किनार असल्याचं समोर येतंय. मयत मुरलीधर चांदगुडे यांच्या प्रेमविवाहाला त्यांच्या आईवडिलांचा विरोध होता, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. यामुळे मुरलीधर यांचे गावी येणं जाणं बंद झालं होतं. दरम्यान कौटुंबिक वादातून पत्नी संगीता यांनी मुरलीधर यांना घरातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप त्यांच्या बहिणीनं केलाय. तर मुलगा गावी येत नसल्यानं बाप लेकामध्ये संवादच उरला नव्हता, अशी खंत मुरलीधर यांचे वडील रामभाऊ चांदगुडे यांनी व्यक्त केली. या कौटुंबिक वादातूनच चांदगुडे कुटुंबानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा संशय व्यक्त केला जातोय. माहित झाली संध्याकाळी 7:30 झाली ती. मग काय त्याच्यातून मग माहित झाल्यावर मग ते येत होतं, आणत होते पाहुणे त्याला. तिथे आणल्यावर मग माहित पडलं. तवर काहीच नव्हतं माहिती, दुसऱ्यांना सांगितलं नाही आणि आम्हाला माहित नाही. मग त्यांनी काय सांगितलं होतं नेमकं? कोणा त्यानं सांगितलं की पाय मोडा म्हणून सांगितलं. पाय मोडला म्हणून सांगितलं? हा, पोरात. पण इथं दिसल्यावर तुम्हाला काय वाटलं सगळा तुमचा प्रसंग पाहून? मग काय असं पाहिलं तिथे सारे हेच गथोडं बांधून आणलं आपलं दर्शक. बर. हा, तुमची शेवटची भेट कधी झाली तुम्हाला आठवतं का? कधी गावाकडे आले होते काय? मग आता 15 दिवस झाले गेला होता इथून तो. मग त्या इथं झाडझूड केली, राहिला, रातभर राहिला. उदगाव मला कर म्हणून गडाला गेला. गडा काढायची म्हणून आम्ही पाहायला गेलो. मग ते कागदपत्र गोळा करा मग आम्हाला सांगितलं की दुसऱ्या रोजी आंबडला गेला. ते कागदपत्र आणले, दुसरे 2-3 बारे 2-3 आणले. मग जायचं होतं ते शेजारी म्हणजे काढून देणार होता. त्याच्या सासू माय मेली तिची. मग म्हणलं आता राहू दे, पुढे द्या त्याचं. मग ते राहिलं तर मग आता ते काल भेटला होता तर त्याच्या आधी हेच आमचं झालं जास्त. त्याची घटना कशी घडली आम्हाला काही सांगू शकता येत नाही. पण आम्हाला असं माहित झालं का ते दरीन पडला म्हणून सनी का तिघ पडले म्हणे. तिघाचा मृत्यू झाला त्यांचा जागेवरच. मग आम्ही तिथं आलो, याला घाटीला आलो आम्ही. घाटीला आल्याच्या नंतर त्यांचे सगळे पाहुणे होते, त्यांची आई त्या सगळ्या होत्या त्याच्यावाल्या. त्यांनी भरपूर शिव्या दिल्या मला. मी तरी गज बसले, मी काहीच बोलले नाही तिथं. कमून बोलले नाही का मी म्हणलं मी जर काही म्हणून आणला येईन इतके दिवस पण आमच्याकडे येऊन दिला नाही, शेवट त्याचं मूर्त सुद्धा आमच्याकडे येऊन देणार नाही म्हणून मी काहीच बोलले नाही त्यांना. शेवट माझे चुलत भाव ते सगळे होते तिथं. ते म्हणले आम्हाला तिघ आमच्या संग द्या, आम्ही तिघाची मौत करतो. पण ते म्हणले नाही आम्ही देणार नाही म्हणे मौत तुमची. त्यांची बोली आम्ही नातून मुलगी घेऊन जाणार म्हणे, तुमचा तुम्ही घेऊन जा म्हणे. आम्ही असं म्हणलं त्यांना, ते तसे म्हणले आम्हाला. मग त्यांनी त्यांचे किती बहिणी आहेत? आम्ही तिघी बहिणी. आणि ते एक भाऊ होते? ते एक भाऊ आता आमच्याला. त्यांचं लव्ह मॅरेज झालं, त्यांचं भाऊ लव्ह मॅरेज झालं. मग त्याच्यामुळे मग ते सासू सासऱ्याकडेच राहायचं. ते लई दिवस सासू सासऱ्याकडे राहिला, लई दिवस. मग त्यांनी भाड्याने खोली घेतली, भाड्याच्या खोलीत राहिला तो लई दिवस. आणि आता पण भाड्याच्या खोलीतच राहत होता ते. पण माझ्या मुलाचं लग्न जमल्याच्या नंतर मला सगळे पाहुणे रावळे म्हणले इतके दिवस नाही आला नका की ना, पण तू फोन कर, ते लग्नाला येईन. म्हणून मग मी त्याला फोन केला. मी भाऊ लग्नाला येशील का? तर म्हणे हा बाई. मला आधी त्यांनी तडा बोलून घेतलं. मला बोलला, मी म्हणलं भाऊ काही असू परताच मागचं सोडून दे, पण आता लग्नाला ये. मला म्हणला येईन बाई लग्नाला. हा, मग मी म्हणलं वहिनीला घेऊन ये, पोराला घेऊन ये. ते म्हणला बाई ते नाही येणार, असं म्हणलं ते मला.